आता पाहूयात टॉप 9 शहराच्या बातम्या। कल्याणच्या टिटवाळा जवळील खडवलीत खासगी वसतिगृहात 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार तर मुलांना मारहाण। जिल्हा बाल कल्याण समितीच्या पाहणी दरम्यान समोर आली धक्कादायक घटना। कल्याण तालुका पोलिसांनी 5 जणांना बेड्या ठोकल्या। नाशिक शहरात एमडी ड्रग्ज पेडर्सला अटक। गोपनीय माहितीनुसार अंबड पोलिसांनी 3 जणांना बेड्या ठोकल्या। आरोपींकडून 10 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त। विनापरवाना गावठी पिस्तूलही जप्त। सोलापूर पुणे महामार्गावर घरगुती गॅसची भीमानगर भागात सर्रास तस्करी। सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय पाटलांनी तस्करीचा केला पर्दाफाश। टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या प्रकाराकडे पोलिसांचं मात्र दुर्लक्ष। अंबरनाथ तहसील कार्यालयानं गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला। अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात आणलेला ट्रक मालक आणि चालकानं पळवून नेल्याचा प्रकार समोर। सीसीटीव्हीमध्ये घटना कैद। नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात पाणीसाठा उपलब्ध। उन्हाळ्यापर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध। पेंच धरणात 76.51% पाणीसाठा असल्याची माहिती, तर इतर धरणातही पाणीसाठा उपलब्ध। नागपूरमध्ये आतापर्यंत 2.25 लाख शेतकऱ्यांनी काढले डिजिटल ओळखपत्र। डिजिटल ओळखपत्र काढल्यानं शेतकऱ्यांना आता विविध सरकारी योजनांचा लाभ घेणं सोपं होणार। केंद्र आणि राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या योजनांमधील गोंधळ कमी करण्यासाठी योजना सुरू। नागपूर जिल्ह्यात 23 आपला दवाखाना या माध्यमातून गरजूंना मिळते आरोग्य सेवा। नागपूर जिल्ह्यात एकूण 58 आपला दवाखाना मंजूर, त्यातील 23 दवाखाने सध्या कार्यान्वित। नागपूर शहरात 44 आपला दवाखाना असणार। नाशिकमध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे घेणार मनपा शिक्षण विभागाचा आढावा। मनपाच्या शिक्षण विभागाचा कारभार काही दिवसांपासून वादग्रस्त। भुसे शिक्षक भरती तसेच शिक्षक समायोजनाबाबत मनपाला जाब विचारणार। अंबरनाथमध्ये पार्किंगच्या ठेकेदाराचा पालिकेच्या रस्त्यावर कब्जा। अर्धा डीपी रोड अडवून पार्किंगचा धंदा सुरू। अतिक्रमण विभागाचं मात्र रस्त्यावरील पार्किंगकडे दुर्लक्ष।